रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. न म्हणे उच्छिष्टात वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. विठ्ठला विठ्ठला रंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ग्रामदेवत मारुतीरायांच्या समोर ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या आशीर्वादाने या देशाचे या राज्याचे फार मोठे एक दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये आमच्या माय सखोबाई लटपटे यांच्या मार्गदर्शनाने
नगर भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आयोजक प्रभाकरजी सीतारामजी कराड, सुमनबाई माणिकरावजी मुंडे, माजी नगराध्यक्षा माजलगाव, आशाबाई बाबूरावजी मुंडे, विष्णुभाऊ प्रभाकररावजी कराड, राजामती मुंडे. आणि या सर्व कार्यक्रमाचं नेतृत्व संयोजन सखुबाई लटपटे, परभणी जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वसा पुढे घेऊन जाणाऱ्या आमच्या सखुबाई. शिक्षणाचा अभाव आहे, परंतु शिकलेल्या सुद्धा लोकांना नाही जमू देणार. जहाल व्यक्तिमत्व. आमच्या माईचा आग्रह होता इंजेगावला आलं पाहिजे. इंजेगाव नाथरा म्हणजे गोपीनाथरावाचं गाव, धनुभाऊचं गाव, पंकजाताईचं गाव. दोन्ही गाव काही दोन वाटतच नाहीत, दोन्ही एकच गाव आहेत. मला वाटत नाही मी याच्या अगोदर आलो का कधी. पहिलीच वेळ. आता दादाचं आमचं होतंय बोलणं नेहमी. गोड आवाज आहे दादाचा. आपल्या गावचं नेतृत्व आहे. जवळपास येत असतो, पण इथं काही योग आला नव्हता आणि येईल असं वाटलं नव्हतं सखुबाईला. नाही, मी काही तसं दिलं नव्हतं लवकर. बऱ्याच वेळा मला फोन केला, संपर्क केला, वेळ नव्हता. माझे सहकारी सोपान काका बोबडे माटेगावकर यांना मध्यस्थी घातलं. ठीक आहे म्हणलं जाऊ, पण आपल्या वेळेनुसार. म्हणले तुमच्या वेळेनुसार. आमच्या वेळेनुसार येता आलं तर मग येऊ. म्हणले तुमच्या वेळेनुसार. आणि मग तोपर्यंत तुम्ही येईपर्यंत आम्ही भजन करू म्हणून आमच्या गंगाखेडच्या जनाबाईच्या भक्तीचा वसा पुढे नेणाऱ्या गोदावरीताई मुंडे यांचं भजन आपण सुसरावे ऐकलं. त्यांच्या भगिनी. फार सुंदर योग आलेला आहे. आपणा सर्व इंजेगावकर मंडळीच्या समोर, पंचकृषीतून उपस्थित झालेल्या सर्व भाविक भक्तांच्या समोर, सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या, भगवान बाबाच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला विठाला. सर्वांच्या पाठांतरातला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता घेतलेला आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुष्काळ सांगितलंय. दुष्काळ. आपण जेवढे इथं मंडपामध्ये बसलेली मंडळी आहात, आजपर्यंत तुम्ही दुष्काळ दोनच ऐकलेत. एक कोरडा दुष्काळ आणि दुसरा ओला दुष्काळ. मग जे तुम्ही ऐकलेले दुष्काळ आहेत, पाहिलेले आहेत, त्या परिस्थितीला तुम्ही तोंड दिलेलं आहे, ते दुष्काळ काही मी सांगायला आलेलो नाही. मला जो सांगायचा आहे तो दुष्काळ या दोन्हीला सोडून आहे. विठाला विठाला विठाला. शेवट शेवट आपण जो दुष्काळ ऐकलेला आहे, कोरडा दुष्काळ, पाऊसच पडलं नाही. कोणता दुष्काळ? कोरडा. आणि पडायला सुरुवात झाली, उघडलंच नाही. कोणता दुष्काळ? ओला दुष्काळ. हे दोन दुष्काळ माहित आहेत आपल्याला. तिकडे काही मी तुम्हाला नेणार नाही. दुष्काळ पडू नये. दुष्काळ पडलं संपूर्ण राष्ट्र त्याच्यामध्ये भरडलं जातं. काय दुष्काळ पडला की फार फार मार्केट मागे येते. व्यापारी, व्यापारपेठ, सगळ्याच गोष्टी अडचणीत येतात.
आता हा दुष्काळ पडतो कशामुळं याच्याकडे काही त्याचं साधू संतांनी काही निदान केलेलं आहे. आता मी तिकडं तुम्हाला नेणार नाही. या दुष्काळाची काही चिन्ह असतात, काही लक्षणं असतात की दुष्काळ का पडतो. या सृष्टीमध्ये अनेकदा दुष्काळाचा सामना करावा लागलेला आहे लोकांना. तुम्हाला कोणता दुष्काळ माहित आहे? कोण्या वर्षी दुष्काळ पडला होता? 1972ला तुम्ही दुष्काळ बघितलेला आहे. मी 83चा आहे. मी किती सालाचा आहे? 83. मग आम्हाला काय दुष्काळाची झळ पोहोचलेली नाही. तुम्ही सोसलेला आहे. दुष्काळ पडू नये. मग हा दुष्काळ कशामुळे पडत असतो? त्या दुष्काळाची काही लक्षणं आहेत. काही राजाकून पातक झालं, काही प्रजेकून पातक झालं. त्या पातकामुळे दुष्काळजन्य परिस्थिती ओढवत असते. पाऊस का पडत नाही बरं? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं निदान केलेलं आहे. पाऊस का पडत नाही? पाऊस काळ कमी का होत चाललेला आहे? पाऊस काळ कमी होतो वृक्ष तोडीमुळं. पाऊस कशामुळे कमी होतो? वृक्ष तोड होते ना. पाऊस जास्त कुठं पडतो? जिथं काय आहे वृक्ष लागवड जास्त आहे. महाबळेश्वरला आपल्याकडे जास्त पाऊस पडतो. मला वाटते देशामध्ये सगळ्यात जास्त पाऊस काळ होण्याचं ठिकाण चेरापुंजी असं काहीतरी म्हणतात. त्या मी काय अजून तिकडे गेलेलो नाही. म्हणजे किती घनघोर जंगल असेल, अरण्य असेल, तिथं काय पडतो पाऊस. आजही ज्ञानेश्वर महाराजाचं म्हणणं तेच आहे ना. मग तुम्हाला जर दुष्काळाच्या झळा सोसायच्या नाही तर मग काय लावा? झाडे लावा. विठाला विठाला काय सांगतो तुम्हाला. ज्ञानोबारायांनी संशोधन पण केलेलं आहे. याचं निदान लागलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजाला की पुढं चालून काय होणार आहे. आता महाराजांना माहित होतं पुढं चालून माणसं वाढणार आहेत, लोकसंख्या वाढणार आहे. मग लोकसंख्या वाढल्यावर हे आहे ते घरं पुरणार. मग घरं कुठं बांधायचे? कुठं बांधायचे? प्लॉट घेऊन घर बांधायचे का? ज्ञानेश्वर महाराजाला मान्य नव्हतं ते. ज्ञानेश्वर महाराज म्हणले मग ते प्लॉटिंग जर जास्त वाढत गेली तर जमिनी आटतील ना. मग जमिनी आटल्या मग ते शेतकरी काय पेरणार? मग शेतकरी काही पेरणी जास्त नाही झालं तर तुम्ही खाणार काय? अन्नधान्य पुरणार नाही. आता तुम्हाला आठवते का इंजेगाव निघाल्यावर परळीपर्यंत त्या थर्मलच्या तिथंच फक्त ती थर्मल कॉलनी होती. त्याच्या अलीकडे काही होतं का? आता इंजेगाव निघालं ना परळीपर्यंत बंगलेच आहेत पूर्ण दोन्ही बाजूनं का नाही. आता मी तर गेलो नाही ह्या रस्त्याने, मी ह्या रस्त्याने आलो. पण पहा ना तुम्ही जमिनी आटल्या. मग जमीन जर अशा आटत गेल्या एका माणसाला आता आणि जमिनी कशा कमी व्हायल्यात माहितीये का? जमिनी वाढायल्यात का माणसं वाढायलेत? आता आमच्या वडिलाला 3 मुलं. जमीन किती होती? 14 एकर. आम्ही किती? तिघं. किती आली? 4 धरायची. नदीत गेली ना, कॅनल मध्ये गेली ना, किती झाली? मला 2 मुलं. चला सांगा किती आली? आणि त्याला 2 झाल्या. म्हणजे जमिनी वाढतायत का? मी माझ्यावर घेतलं, तुमच्यावर कशाला ढकलू? जमिनी वाढतायत का? म्हणजे अशा जर जमिनी संपुष्टात आल्या तर भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारत कोणता देश आहे? मग कृषीच राहिली नाही तर मग काय करता? म्हणून ज्ञानेश्वर महाराजाचं त्या काळाचं प्लॅनिंग आहे नगरीची रचावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले प्लॉटिंग वाढवू नका, फ्लॅट सिस्टीम वाढवा. फ्लॅट सिस्टीमचा शोधच ज्ञानेश्वर महाराजांनी लावला. 700 वर्षापूर्वी आपल्या पूर्ण भारतात जास्तीत जास्त 2-3 मजली घरं असतील, जास्तीत जास्त 5 मजली घरं असेल. पण 700 वर्षाच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की 2 अन 3 अन 4 मजल्यानं काय होत नाही, 10-10, 15-15 मजले जाऊ द्या. म्हणजे त्या मजल्यात एक गाव बसते, जमिनी शिल्लक राहतात. नगरीची रचावी.
पुन्हा ज्ञानोबारायाचं म्हणणं आलं वा पडलेलं पाणी जर वाहून गेलं, मग खारं पाणी होते समुद्राला मिळालं म्हणजे मग पाण्याचा पिण्याचा प्रश्न निर्माण होईल. मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोल्हापुरी बंधारे बांधा, तळे बांधा, जलाशय निर्मावी. बर, झाडं लाव या. जर तळे बांधले आणि तळे बांधले आणि पाऊसच नाही पडला तर तळे बांधून काय उपयोग आहे? शब्द आता बार काय नाही का? बंधारे बांधले आणि काय पडला नाही, पाऊसच नाही पडला तर बंधाऱ्याचा काय उपयोग आहे? ज्ञानेश्वर महाराज मनानं कसं पाऊस पडल म्हणले, महावने लावावी नाना विधी. विठाला विठाला माझ्याकडे ध्यान ठेवजा, माझ्या हाताकडे. महावने लावावी नानाविध. ज्ञानेश्वर महाराज म्हणले वृक्षारोपण करा, झाडे लावा. म्हणून हे तुमच्या जिल्हा परिषदनं काढले, झाडे लावा झाडे जगवा. हे लावा लावी करायचे सोडून आडवा आडवीच करायली. काय करायचे? पाणी वाहून जाऊ नये, झाडं जगावेत असं म्हणून केलं तर लोक जतन करीत नाही. तो तुम्हाला खरं सांगू, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष, स्वातंत्र्याचं किती वर्ष होतं? अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे 75 वर्ष झाली ते स्वातंत्र्याला, आज 2 वर्ष. तर मला वाटलं काहीतरी करावं आपण. देवानं आपल्याला भरपूर दिले, लोक आपल्याला मानधन देतात, त्याचं काहीतरी चांगलं चीज व्हावं. 10 लाख रुपयाची मी नारळाची झाडं आणली, 10 लाख रुपयाची खिशातून, ह्याच्या योजनेतून नाही. त्याला विचारा, खिशातून मी 10 लाख रुपये घातले, नारळाचे झाडं 21 किलोमीटर लावले. सेम डे, एकाच दिवशी लावले, एकाच दिवशी रस्त्याच्या दोन्ही बाजूनं शेतकऱ्याच्या हद्दीत लावले. तू सांभाळ, तूच खा. 10 लाखाचे नारळाचे झाडं माझे ऊस फुकू देऊ देऊ, ऊस फुकून देऊ देऊ, ऊसन फुकून देऊ देऊ सगळी राख करून टाकली. काय लावावं झाडं सांगा? काही करायला जावं तर करू एक देत नाहीत लोक, आणि करायचं दिलं सोडून. अरे केलं त्याला तर साथ द्या. विठाला विठाला झाडे लावा, झाडे जगवा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं, मग दुष्काळ पडणार नाही, पाऊस मुबलक पडल. आपल्याला दुष्काळ का पडतोय हे मी मांडतोय व्यथा. दुष्काळ पडण्याचे कारण काय? दुष्काळ का पडतो? वृक्षतोड होती म्हणून दुष्काळ पडतो. दुष्काळ पडू नये असं वाटत असेल तर झाडं लावणं गरजेचं आहे. शासन फुकट देते झाडं. मला तर वाटते लावायचाही खर्च देते की काही, कोणास ठाऊक आता काही दिवसाला. आणि फळं कोण खाणार? आपणच खाणार. तरी बी आपण झाड लावत नाही, फक्त फळं खातो. नाही समजलं तुम्हाला? न लावता फळं खातो. विठाला विठाला विठाला. आपल्याला दुष्काळाबद्दल बोलतोय मी. दुष्काळ का पडतो याच्यावर मी एवढं विश्लेषण केलं. आपल्याला फक्त 2च दुष्काळ माहिती आहे, कोरडा दुष्काळ, दुसरा जसा तुमच्या आमच्याकडे दुष्काळ पडतो, जसा सृष्टीमध्ये दुष्काळ पडतो, तसा देवाच्या घरीही दुष्काळ आहे. तुम्हाला वाटते का तुमच्याच घरी दुष्काळ आहे? देवाच्या घरी सुद्धा दुष्काळ आहे. पण कोणता दुष्काळ आहे? प्रेमाचा
थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. माणसं जशी दुष्काळानं दुःखी होतात, व्यथित होतात, खिन्न होतात, तसा परमात्मा सुद्धा व्यथित होतो, खिन्न होतो. बसलेले माणसं म्हणतील महाराज त्या देवाच्या घरी सगळा सुकाळ आहे, त्याला खिन्न व्हायचं काय कारण आहे, त्याला उदास व्हायचं काय कारण आहे, काय कमतरता काय त्या देवाला, एवढं सगळं त्याच्या जवळ आहे, काय काय आहे देवाजवळ सांगा बरं मला, काय काय आहे. अहो ते काही वर्णन करण्यासारखं थोडे, त्या देवाजवळ काय नाही. बरं मला सांगा, तुम्हाला मला विचारायचं, सगळ्या गोष्टी आपल्या जवळ, सगळ्या सोयी सुविधा असावं म्हणून आपल्याजवळ अगोदर काय येणं गरजेचं आहे? लवकर सांगा, काय येणं गरजेचं आहे? पैसा येणं गरजेचं आहे. पैसा आला की मग घरदार, गाडी, बंगला सगळं सगळंच येते ना. बरं मग पैशाला काय कमी आहे देवाजवळ सांगा? पैसा किती आहे देवाजवळ? किती आहे? जी सर्वस्वे करूनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. कोणाचं वर्णन आहे? कोणाचं? लक्ष्मीचं. मग लक्ष्मी देवाची कोण आहे? मग दाशी आहे. मग काय कमी आहे? पाय लक्ष्मीच्या हाती आणि तिशी यावे. पैसा त्याच्या घरी सेवा करतोय ना, पाणी भरतोय ना त्या देवाच्या घरी, मग त्याला काय कशाचा दुष्काळ आला? विठाला विठाला. आता महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर मांडतोय. पैसा म्हणजे सुकाळ नाहीये. मग त्या परमात्म्याजवळ पैसा असून सुद्धा, प्रतिष्ठा असून सुद्धा, पद असून सुद्धा त्या देवाजवळ एक दुष्काळ होता. त्या दुष्काळाचं नाव आहे थोर प्रेमाचा. हाच दुष्काळ. देवाजवळ सर्व आहे पण कशाची कमतरता आहे? प्रेमाची कमतरता आहे. आणि जिथं प्रेम आहे मग तिथं तो जातो. विठाला विठाला विठाला. आपल्याकडे जसा पाण्याचा दुष्काळ तसा परमात्म्याच्या घरी कशाचा दुष्काळ? प्रेमाचा दुष्काळ आहे. प्रेम जिथं असेल तिथं तो जातो. मग जिथं प्रेम संपादन करता येईल तिथं जातो. मग तिथं जाताना विचार करत नाही देव कशाचाच विचार करत नाही. जिथं प्रेम मिळेल तिथं जातो. विठाला विठाला. मग असं त्या देवाला कुठं प्रेम मिळालं? मग एक नाव गुजरात मधलं सुरुवातीला पुढं आलं तुकोबरायाच्या दृष्टीला, ते म्हणजे शबरी. त्या शबरीचं किती प्रेम होतं देवावर हे काही सांगायची गोष्ट झाली का? बर, त्या प्रेमाला काही अंत आहे का? किती प्रेम होतं, किती सांगताच येत नाही, तर त्याचं मूल्यमापन करता येत नाही, मोजता येत नाही किती होतं. तर आपलं प्रेम आणि शबरीचं प्रेम याच्यात फरक आहे. आपलं प्रेम काही तासापुरतं आहे. किती? तासापुरतं. शबरीचं प्रेम तासापुरतं नाहीये. किती दिवस टिकलं? आयुष्यभर प्रेम सारखं राहिलं. आपलं आयुष्यभर प्रेम सारखं राहते का मला सांगा बरं? घरात राहिनं, संसारात, तर परमार्थाचं काय घेऊन बसता? आपलं संसारात तरी काय आयुष्यभर प्रेम राहते का सारखं? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची व्याख्या केलेली आहे. पहिली बाळ दसे आई बाहेची पिसे ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. याला विचारा कोण आवडती म्हणाव? आता याचं सध्या प्रेम कोणावर आहे? आईवर आहे. का? बाहेरच्या बाई अजून माहीतच नाहीत ना याला. बाहेरची बाई घरात आली की आईचं प्रेम संपुष्टात येतंय. बरं, तिच्यावर तरी जलमभर प्रेम राहते का? नाही नाही.
लेकरू बाळ होस तर तिच्यावर प्रेम, आणि एखाद्या वेळा मग एक लेकरू झालं, असं लेकरावर प्रेम बसते. घरात आल्याबरोबर तिला विचारण्याऐवजी माणूस अगोदर कोणाला विचारते? लेकराला विचारते. कोणाला विचारते? लेकरूच पळत येते. कोण पळत येते? बाईला वाटतंय, तुम्ही बाई म्हणते पहिल्यावर तुम्ही मला विचारूच ना, तो आल्यावर मला कसं करीत होतात आणि काय नाही, किती जीव लावित होतात. सरक म्हणते तो, सरक 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 सरक, माझ्या लेकराला जवळ होती. बरं, त्या तरी लेकराला कायम प्रेम आहे का? ते लेकरू मोठं झाल्यावर ते लेकरू विचारित नाही म्हणून त्याला लेकरू होते. मग त्याला लेकरू झालं की मग हे म्हातार मुलाऐवजी कोणावर प्रेम करते? दुधापेक्षा दुधाच्या साईवर जास्त प्रेम. मग त्या आजोबाचा शेवटचा मित्र नातू, आणि ते नातू बी इतकं हुशार असते, काही जरी आणलं तर आज्याला सोडून खात नाही. बाबा तुम्ही खा, आर मला बरं दिसत नाही, तू खाय. ते अर्ध मुरकुल खाते, मग अर्ध म्हाताऱ्याला म्हणते बाबा मी टाटून देईन ना, बरं आण टाकून देऊ नको मी खात. मग अर्ध मुरकुल आजोबा खाते ना अर्ध मुरकुल आजोबाचा शेवटचा मित्र नातू. विठाला विठाला. आपल्या प्रेमाच्या व्याख्या कायमस्वरूपी नाहीत ना, आपलं प्रेम बदलत जाते. प्रेमात चढ उतार आहे. आपल्या शबरीच्या जीवनामध्ये असं प्रेम केलं, तिच्या जीवनामध्ये चढ उतार आलंच नाही, ते प्रेम वाढतच गेलं. किती प्रेम केलं शबरीनं देवावर, काय सांगू आता तुम्हाला किती प्रेम केलं. दररोज त्या शबरीनं स्नान करून वाळलेलं गवत आणायचं. कशाला? देवाला आसन करायला. तनिस कळते? तनिस, ते तनिस असं स्मूथ असते, असं मुलायम असते, बसायला गादीसारखंच वाटते. तनसाच्या गाद्या होत्या पहिल्या आखाड्यानं, पोत घालायचं वरून आणि ते तनिस मध्ये घालायचं, ते असं मस्त गाद्या होत्या. त्या तनसाची गादी करायची वाळलेल्या गवताची शबरीनं. मग आता त्या देवाला आल्यावर उपहार काय द्यावं? बोर तोडून आणायचे, आंबट तुरट बोर स्वतः खायचे. कोणते बोर ठेवायचे देवाला? गोड बोर ठेवायचे. असं किती दिवस केलं? महिनाभर, चातुर्मास, आयुष्यभर. आयुष्यभर शबरीचं प्रेम एक तिळभरही कमी झालं नाही. विठाला विठाला. अंगी प्रेमाचे प्रेमाचे भरते निघे उतार, निघे उतार, मग चढते. म्हणजे तिचं त्या शबरी मातेचं देवावरचं प्रेम कमी होण्याऐवजी काय होत जाऊ लागलं. खरं सांगू तुम्हाला, आपण जर एखाद्यावर प्रेम करत असलो आणि आपण त्याची वाट बघत असलो आणि त्यानं दिलेला जर वेळ नाही पाळला, आपलं प्रेम वाढतंय का राग वाढतंय? त्याच्यामुळं दिलेला शब्द पाळला की त्या समोरच्या माणसाला चांगलं वाटते. 2 वाजता येईन म्हणलं होतं मी माईला, 2ला 2 मिनिटं कमी असताना आलो का नाही माय? मग माय म्हणले मग वाघ आला का? मी म्हणलं झालं आपलं. आता कीर्तन केलं काय ना केलं का, फक्त काय कमवायचं आपल्याला? प्रेम संपादन करायचं. असं आहे ते. मला असं वाटतंय ज्याची आपण वाट बघतो त्यानं थोडंही उशीर केला तर आपलं काय होतंय? प्रेम वाढत नाही, संताप वाढतंय. संताप. त्या शबरीला किती संताप वाटायला पाहिजे होतं. रोज वाट बघत होती, रोज रोज वाट बघायची. जब मोरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटिया का आवन होगा, आएंगे
जब रघुराई तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. काय वाट बघितली हो, नाराज झाली नाही ती. ज्या दिवशी वाट बघितली त्या दिवशी देव जर नाही आले ना, तर ती मनाला धीर द्यायची आली नसतील. रस्त्यात काही काम लागलं असेल, येतील की, कुठं जाणार आहेत. आणि मी आताच काही म्हातारी झाले का, आणि आज नाही आले म्हणजे मी का आज मरणार आहेत का, उद्या येतील ना. ती अशी मनाला धीर देत होती. आपल्याला बायकोला सांगून निघा घरून, मी 5 वाजता येतो म्हणा, आणि 5:30 वाजवा बघा कशी करते आपली शबरी. हा, हीच कडकड्यासारखी कडकड. हो, इजच पडती. या पहिल्या बायका होऊन गेल्या, म्हाताऱ्या धकलं. त्या म्हाताऱ्याचं आता लय अवघड आहे. वेळेला जर नाही गेलं, रुसलेल्या बायकोला समजून सांगण्यात तेवढा दिवस निघून जातो. बाबा उशीर झाला, उशीर झाला. का उशीर झाला? पण तुम्ही कशाला म्हणले 5ला येतो? अरे बाबा रस्त्यामध्ये काही झालं, मग ते तर रोजच आहे. घ्या. काय वाट बघितली असेल शबरीनं, काय वाट बघितली असेल. आज येतील, उद्या येतील, परवा येतील. आयुष्य गेलं आणि सरते शेवटी डोळ्याला मोतीबिंदू झाला. दिसत नव्हतं, जवळचं दिसत नव्हतं. प्रभू रामचंद्र आले, वाकडी वाट केली शबरी करता. आणि देव आले आणि म्हटले, शबरी मी आलोय. कोण आहेत बुवा? म्हणली, मला काही दिसत नाही, काही नाही. म्हणले, मी दशरथी राम आहे. राम म्हणल्यावर ताडकन उठून उभी राहिली शबरी. प्रभू माझ्या जीवनाचं सार्थक झालं. चरणावर डोकं ठेवलं, डोळ्याला धारा लागल्या. डोळ्यातल्या अश्रूनं भगवंताची पाद्यपूजा केली शबरीनं. पाद्यपूजा. तांब्या नाही, ताट नाही, पाणी नाही, डोळ्यातल्या धारानं देवाची पूजा केली. प्रभू माझ्याजवळ काही नाही होतं मला द्यायला. तेवढं बोर आणून भरलेलं एक दुरण आणून ठेवलेलं, ते बोर वाळून गेलेली देवाजवळ असे ठेवले. देवाजवळ पुढं ठेवले, आणि पुढं ठेवल्यावर ते उष्टे बोर भगवान प्रभू रामचंद्र खायला लागले. आता लक्ष्मण सोबतच होते. लक्ष्मण म्हणले, जगाचा बाप आहे हे, सगळे बोरीचे झाडे ह्याचे, ताजे बोर सोडून हे असे वाळलेले बोर, उष्टे बोर खातोय. आपल्याला नको रे बाबा. दिलं फेकून दुरण. का? लक्ष्मणानं विचारलं. म्हणले, ओ आजी, हे असे काय टोकरलेले दिसायलेत, काय पक्ष्यानं खाल्लेले आहेत का, पाखरानं? नाही माय म्हणली, माय पाखरानं खाल्लेले कसे देईन मी, मॅच कसे आंबट आहेत की तुरट आहेत, पाहिलेले आहेत. लक्ष्मण म्हणले, अयो हिनं कवा दात घासलीत पण हिची उष्ट बोर आम्हाला नको रे बाबा. दिला फेकून ते दुरण. त्याचंच नाव द्रोणागिरी. त्याचंच नाव द्रोणागिरी. तिकडे नाही जायचं मला, लक्ष्मण शक्ती थोडीच आहे. मग भगवान प्रभू रामचंद्रानं ते बोर खाल्ले. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायनं पाहिलं की ज्या परमात्म्याला कर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य अष्टमा सिद्धी स्वयंपाकाला आहे, तिथं कोणतीच कमतरता नाही. त्या परमात्म्याला उष्टे बोर खायची काय गरज आहे? खाण्याचा एकच उद्देश आहे की त्या शबरीची देवावर काय आहे? श्रद्धा आहे. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लनीची. आवडीवर त्या पदार्थात गोडी असती. कशावर? पदार्थाची गोडी कशानं वाढती? आवडीनं. आता तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो, मला उत्तर फक्त द्या. तुम्हाला जर एखाद्या पाहुण्यानं पुरणाच्या पोळ्या खाऊ घातल्या, काय काय करावं लागते त्याच्यासोबत? त्याला मुख्य पुरणाची पोळी म्हटलं की वाटीभर गावरान गाईचं तूप पाहिजे. काय पाहिजे? पुन्हा दुसरी वाटी आमटी. दुसरी वाटी कशाची? आमटी. तिसरी वाटी कढीची. बर, अजून काय पाहिजे? भात, भजे, पापड, कोशिंबीर. लय तोंडाला पाणी सोडू नका, नंबर 1 जेवायला केले. थांबा जरा, हे माझं ऐका तेवढं. इतके सगळे पदार्थ केले तुम्हाला एखाद्या पाहुण्यानं, आणि पुरणपोळ्या अशा कशात बुडवून खाऊ घातल्यात? कशात? आणि शेवटला तुमचं जेवण होत आलं. तुम्हाला जर त्या पाहुण्यानं विचारलं स्वयंपाक कसा झाला, तर तुम्ही काय म्हणणार?
नंबर एक झालाय. आणि त्यानं म्हणल्यावर भेटला होता का तुमच्या बापाला असा कवा? खावं का उलटाव? आणि तेच आता एखादं दुसरं उदाहरण सांगतो. एखाद्या शेतकऱ्यानं, गरीब शेतकरी, गरीब पाहुणा तुमचा, वडिलाचा मावस भाऊ, जुनं सोयीर, पण लग्नाच्या पत्रिका देत देत गेलात तुम्ही कारमध्ये गेलात आणि त्याच्या दारात कार उभा केली. त्याच्या झोपड्याच्या समोर झाड होतं, झाड, आणि झाडाखाली कार उभी केली आणि त्याचं रान, त्याचं घर सारविलेलं शेणानं सारविलेलं घर, झोपडं गार गार, माठातलं पाणी, त्याच्याच बाजूला एक गाडगं होतं ताकाचं, घरच्याच गाई म्हशी. आणि मग ते म्हणला, दाजी एका निमित्तानं तुम्ही मोठे माणसं आमच्या घरी आलात, येऊ नये, आम्ही गरीब मनुष्य येतं, नेहरी केल्याशिवाय जाऊ नका. अरे म्हणलं, मला लय गडबड आहे, मी नाश्ता करण्यासाठी परळीत माझ्याकडे माणसं थांबलेत, माझे मित्र. ह्यापा म्हणले, ते मित्र कधी आता तुम्हाला हॉटेललाच नाश्ता करायचा आणि गरीबाची खाणं भाकर. मग म्हातारीनं मिरच्या भाजल्या होत्या आणि त्याच मिरच्यामध्ये खडे मीठ टाकलं. खडे मीठ कळते? आणि पितळाचा तांब्या होत्या, त्या तांब्यानंच ठेसा केला. काय म्हणावं त्याला? त्या तांब्याला काय म्हणायचं? पितळाचा तांब्या, जाड. आमच्या इकडं लोटी म्हणतात, इकडं काय म्हणतात माहिती? लोटीनं तिथंच ठेसा केला. कशावर? त्याच तव्यावर. दोन अशा भाकरी अर्धवट भाजली की चुलीला लावली. कशी होती भाकर? फुगती. बस, ठेसा केलेला, भाकरी, मेथीची भाजी, पातीचे कांदे. राहू दे, मला खायचंच नाही. पातीचे कांदे. कसं वाटायले? माठातलं दही होतं, असं खवल्या दही, ताकगार पितळच्या ताटात वाढले. कोण्या ताटात? सगळं. बस, ते धुतलेले सगळे पदार्थ, पालकाची भाजी, ते हिरवीगार, मोटर लागलेली, भद 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 पाणी वाजायले, सगळं हिरवगार भिजवलेलं. ती बायको आणि ते नवरा दोघांच्या डोळ्यात पाणी खेळायला. म्हणली, होय हो, एवढे मोठे माणसं आपल्या घरला आलेत, आपल्या गरीबाला काय घडायचंय? भाकरच आहे बघा की. ते काय खात असतील, अमुक नाना प्रकार. आणि हे दोघंही जेवताना, हे दोघंही समोर बसले, तर दोघं बी त्याला जेवताना म्हणत, हे बघा, तुम्ही येऊ नये, आमच्या घरी आलात, आम्ही गरीब माणसं आहेत, आम्हाला लय आनंद वाटला. त्यानं 2 भाकरी खाल्ल्या आणि ते म्हणला, हे खरं सांगू का, 15 वर्षात मी असं जेवलो नाही. किती वर्षात? 15 वर्षात मी जे शिकायला गेलो तिकडं पुण्याला, ही चुलीवली भाकर आणि मला काहीच माहित नाही काय चव लागली हो म्हणला. अक्षरशः त्याच्या त्या समाधानाने ह्याच्या डोळ्याला धारा लागल्या नवरा बायकोच्या. आम्हाला म्हणले, आनंदाला आमच्या पारावरच नाहीत. कधी मध्ये आमची आठवण आले ते गरीबीला, या जा बाबा, तुमच्या लग्नात आम्हाला येणं होतंय न होतंय पुण्याला, आम्ही गरीब माणसं. आलात ह्याचाच आनंद झाला. चला बोला, ह्या गरीबाच्या घरी जेवलेल्या माणसाला कसं वाटलं? काय खाल्लंय त्यानं? ठेसा भाकर. आणि ते मग वा, तुपात बुडवून. कोणतं गोड लागलं? ते म्हणलं, भेटलं होतं का तुमच्या बापाला कवा असं? आणि हे म्हणाले, आमच्या घरी तुम्ही येऊ नये, आम्हाला देव येऊ नये आलात, आम्हाला देव आल्यासारखं वाटायले. कोणचं चांगलं? ठेसा भाकर. पदार्थ महत्वाचे नाही आहेत, आवड महत्वाची आहे. विठाला विठाला. दुर्योधनाच्या घरी पंचपक्वान्न होते आणि विदुर काकाच्या घरी काय असायचे? गरिबीनं गांजून गेलेलं घर. दुर्योधन म्हणायचं, हे कृष्णा, जेवायला येतो का? चांदीचे पाट आहेत, सोन्याचे ताट आहेत, पंचपक्वान्न वाढलेत, पदार्थ बघशील तर तोंडात बोट घालशील, 100 बडकर 1, चल येतो का? भगवान श्रीकृष्ण म्हणले, दुर्योधना, आलो असतो, पण मला विदुर काकाचं आमंत्रण आहे. देवासोबत एक देवाचे घरचेच होते, उद्धव. ते म्हणले, हे कृष्णा काय? ते वडील होते देवापेक्षा. हे कृष्णा काय? आर पंचपक्वान आहेत, भल्या माणसा, भरलेल्या ताटाला लाथ हाण नोकर म्हणला, मला खाऊ दे, मला लय भूक लागली. भगवान श्रीकृष्ण म्हणले, उद्धवा, त्याचं ताट भरलेलं आहे, पण त्याची आपल्यावर भावना नाही. बडे बडे मंदिर आन काम के भाव अगर कोई पावे उद्धवजी जगल दुलारे जावे, जगल दुलारे जावे.
बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे, चल विदुरा घर जावे. उद्धव म्हणले देवा, अरे त्या विदुर काकाच्या घरी काय असायचे, आसू म्हणले काय, पण आपल्याला सांगितले ना त्यानं, आणि आपल्यावर भावना आहे म्हणले. गेले दोघं भाऊ, देवानं अशी कडी वाजवली, साखळी वाजवली. काका काका म्हणल्यावर विदुर काकाच्या बायकोनं देवाचा आवाज ओळखीला. म्हणली देव आहे. आल्या पळतच दार उघडलं. देवा काय नशीब होय आमचं म्हणले. काय त्या विदुर काकाच्या डोळ्याला धारा लागली, आणि ती म्हणली असेल तेव्हा, देव घरा आला, देव घरा आला, पूजिला. हो देव घरा आला. मी समोर म्हणतो, पुरुष स्त्रिया दोघांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं एवढं वाक्य. देव घरा आला, देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला. देव घरा आला, आनंदाला पारावर उरलं नाही त्या माय माऊलीच्या. देवा कोण्या जन्मातलं पुण्य असेल म्हटले. या सारविलेलं शेणानं घर वाळलं नव्हतं. घर अजून सकाळची वेळ, न्याहारीची वेळ, वाळलं नाही घर, वाळलं नव्हतं. पाठ टाकला देवाला बसाय, भोयला कसं बसवावं म्हणजे. पाठ टाकला, त्या पाटाला एकच पाय. मग एक पाय असल्यावर पाठ कसा बसते बरं. कान ओढाय बसू द्या ना, कसं तरी बसलच की माणूस. वल्यावर बसण्यापेक्षा देवाला म्हणून पाठ टाकलाय, बाई जाऊन बसली. पाठव, देव जमिनीवर बसली भोयला. काय द्यावं म्हणले देवा तुला. आता काय चहा पाणी तर नव्हतंच की त्या काळात. केळाची फणी होती, एक केळाची फणी डझन, एक जुने केळ गावरान. एक केळ सोललं, फलहार होता पहिला. सोललं केळ आणि गाभा तेवढा देवाला द्यावा म्हणली. कारण जो गाभा देवाला देणार आहेत, राहिलेलं टर्पल थोडंच आहे, त्याला प्रसादाचं रूप आलंय. मग त्याचं आपण सेवन करू म्हणजे, फेकून देण्यापेक्षा पोटात गेलेलं बरं. कारण ते प्रसाद आहे ना, कुठं बाहेर कसा फेकावं. निर्माल्य बाहेर फेकता येत नाही देवाचे, गंगेत विसर्जन करावं लागतात. हे निर्माल्यच समजायचं, त्याला प्रसाद देतोय ना आपण. मग हे आपण खाऊ, काय बिघडतंय, आपल्याला तरी काय खायला आहे. असं म्हणून ते सोललं केळ
गाभा देवाकडे जावं, टर्पल आपल्या मुखात जावं, उलट झालं, टर्पल त्याच्याकडे गेलं आणि गाभा तोंडात गेला. ते टर्पलच देवानं असं वरबडू वरबडू खायला सुरुवात केली. विठाला विठाला. सोन्याच्या नगरीत राहणारा श्रीकृष्ण उद्धवानं पाहिलं, जगाचा बाप आहे म्हणले, याला काय कमी आहे? टर्पल खालाय, टर्पल. काय खायलाय? केळाची साल खातोय. साल काय खातोय? साल. कातड म्हण जाऊ नका केळाला. काय म्हणी जाव त्याला? सालटे म्हणीत जाव. काय म्हणतात? केळाचे कातडे. कातडे होय रे. असं साल म्हणीत जाव. साल खाल्ली कोण? मंडळीनं काकाच्या गाभा. काय समजून? साल समजून? काय समजून? साल्ट समजून. त्याच्यामुळेच एकदा विचारावं म्हणले. ते साल्ट समजून ते काय खाल्ले? गाभा खाल्ला. आणि मग विदुर काका आले तर प्रकार उलटा आहे. आपण पाटाव बसली, देवाला भोयला बसविले. आपण साल्ट खायली, आपण गाभा खायली, देवाला साल्ट द्यायली. अरे 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 अरे, भान आहे का भान? अहो काही भान आहे का भान? मालकाचा आवाज आला म्हणलं, माय काय झालं? माय पाहिलं तर प्रकार उलटा. आपण देवाच्या जाग्यावर, देव भोयला, देवाला साल्ट, आणि आपण बाबा बाबा बाबा. असं कानकोंडीपणा वाटला. प्रभू मी चुकले हो, मला कळलंच नाही प्रेमात. त्यावेळेस उद्धवानं पाहिलं, जगाचा बाप आहे, सोन्याची नगरी राहायला आहे, याला काय कमी? साल्ट का खात असेल? उद्धवाच्या डोळ्याला धार लागल्या. ही प्रेमातला सगळा प्रकार आहे. कशातला? आणि मग भगवान श्रीकृष्णाला विदुर काकानं काय खाऊ घालावं म्हणून काय खाऊ घातलं? दरदरीत पाण्या माझी रांगील्या गण्या. दरदरीत पाण्या माझी रांगील्या गण्या. काय करू उपचार? दरदरीत पाण्या माझी रांगील्या गण्या. काय करू उपचार? आय करू उपचार. मोराची जर्जर. आय करू उपचार. मोराची जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. काय करो उपचार? गरिबी फार वाईट आहे. भावना गरीब नसू नये माणसाची. परिस्थिती ढासळू द्या, भावना ढासळू नये. काय ढासळू नये? भावना ढासळू नये. गरिबी हरकत नाही, भाव गरीब होऊ नये. माणूस गरीब झालं तर चालतंय. काय गरीब होऊ नये? भाव गरीब होऊ नये. आणि मग विदुर काकाच्या समोर ते कन्याचे ताटा आले. देवाला कशाचे ताटा आले? त्यावेळेस त्या केळीचे पानं नाही तर पळसाच्या पत्रवाळ्या ते टाकल्या कन्यानं राहायच ना. देव चतुर्भुज झाला. 2 हात आवरायला 2 हात. आणि मग भगवान प्रसन्न झाले. मग हे जाता जाता भगवान श्रीकृष्णानं उद्धव म्हणून देवा मला वाटलं नसतं तू असा गरीबाच्या घरी जीवत असशील म्हणून. राजा आहेस तू, राजा आहे रे म्हणले उद्धवा. दुर्योधनाच्या घरी न जेवायचं कारण एक आहे, त्याची आपल्यावर काय नाही. म्हणून मी तुला म्हणलो होतो, चल विदुरा घर जावे उद्धवजी. चल विदुरा घर जावे उद्धवजी. चल विदुरा घर जावे उद्धवजी. चल विदुरा घर जावे. सबरी के बेर सुबह क्या
उद्धवजी चलविदुरा घर जावे. प्रेमामध्ये सगळं मान्य होते. प्रेमात काय होते? सगळं. काय विचारच नाही, परिस्थितीचा विचार नाही, पैशाचा विचार नाही, मानापानात. प्रेमात सगळं जायच. आणि खरं सांगू का, प्रेमासारखी जगात दुसरी कोणती मोठी आहुतीच नाही. विठाला 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 फक्त प्रेम महत्वाचं आहे. त्याच्याकडे दुष्काळच दुसरा कोणता नाही. कशाची उणीव आहे? प्रेमाची. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ तयाला. आजपर्यंत जिथं जिथं प्रेम मिळेल तिथं तिथं परमात्मा जाऊन स्वतः तिथल्या परिस्थितीचा विचार न करता त्याचं प्रेम संपादन केलं परमात्म्याने. म्हणून जीवनामध्ये प्रेम हे परमार्थाचा अविभाज्य घटक आहे. आपण सगळे जाणकार मंडळी आहेत. जेवणामध्ये जे षड्रस आहेत, षड्रस 6 रस आहेत, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा रस कोणता आहे? नाही तर समजलं. फोडणी टाकताना जेवढे पदार्थ असतात, तेल, जिरे, मोहरी, अद्रक, कांदा, लसण म्हणू का नाही? अम्मा नाही काय व्हायला आता काय का सगळं टाकलं. मसाला, हे ते, चटणी, हळद, काय टाकायचे, कढीपत्ता, आणि मग सगळं टाकलं. फोडणी झाली आणि मग सगळा 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 ते तयार झाला सगळा स्वयंपाक. त्या स्वयंपाकात त्या वर्णामध्ये फक्त एकच गोष्ट राहून गेली टाकायची. कोणती? मीठ. मग लयच गोड लागत असेल नाही? त्याच्यात हळद नसली तरी चालते, त्याच्यात जिरे मोहरी नसली तरी चालते, त्याच्यात तेलाचा अभाव असला तरी जमते, पण त्याच्यात काय पाहिजे? मीठ पाहिजे. परमार्थाचा अविभाज्य घटक जसं जेवणाचा अविभाज्य घटक जसा मीठ आहे, तसा परमार्थाचा अविभाज्य घटक हे प्रेम आहे. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाजवळ दुसरा दुष्काळच नाही, फक्त एवढाच दुष्काळ आहे. कोणती गरज आहे? प्रेमाची गरज आहे. खरं सांगतो तुम्हाला, आपल्यालाही काही गरज नाही हो. आपल्याला काय पाहिजे? आपला सुद्धा पैसा हा दुय्यम भाग आहे, दुय्यम दर्जाचा आहे. आपल्याला काय पाहिजे? प्रेमच पाहिजे. प्रेम प्रीतीचे बांधले तेला सुटे काही प्रेम प्रीतमान जे होईल ते कशानंच होत? एक शब्द कायमस्वरूपी मी वापरत असतो. जेवढे कामं हात जोडून होतात तेवढे कामं हात उगारून होत नाही. जेवढं जेवढं प्रेमानं घेतलं तर काही होतं हो. प्रेमसूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो. प्रेमावरच आहे सगळं. आपल्याला तरी दुसरं काय शिकविलंय शाळेत? खरा तो एकच धर्म. शाळेत तरी दुसरं काय शिकविलंय? प्रेम असल तर होतंय. आता काल बाकीच्या देशाचं सगळ्याचं डिझेल रोखलंय, पेट्रोल रोखलंय, ते स्वयंपाकाचं काय ते सिलेंडर रोखलंय. आपलं यायले भारत का झेंडा आहे तो जान देऊ का? ह्या लोकांसंग प्रेम आहे ना आपल्या देशाचं. आपल्या देशाचं काय आहे? आपल्या पैशाच्या मस्तीवर आले का डिझेल? आपल्या पदाच्या घमेंडीवर आले का डिझेल? आपल्या देशाचे त्या देशासोबत काय संबंध? प्रेमाचे संबंध आहेत. बाकीचे जे रोखले तर जहाज. आणि आता जर ही LPG आलं नसतं, सिलेंडर आलं नसतं, त्या कीर्तनला येत होत्या, शिमगा करीत होत्या. शिमगा शेतानं गौऱ्याचा जावं लागत, गौऱ्याच्याच जावं लागत होत्या. शिमगा करीत होत्या. शिमगा. आपल्या देशातल्या सत्तेतल्या लोकांनी दुसऱ्या देशासोबत काय ठेवले? तुम्हाला सांगतो, प्रेमच कुणीकडे बी आकर्षित आहे. मी एवढ्या लांब, होय माईला मिळ ना कुठे गेलो मी. माय म्हणली कसं येत नाही वाघ.
हे प्रेम आहे आमचं 25 वर्षापासून. आज थोडे मायलेकराचं प्रेम आहे आमच्या. विठाला विठाला हे प्रेम माणसाला ओढत नेते, लक्षात ठेवा. प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती. परमात्मा दुसरं काही बघत नाही तुमच्याकडून. थोर प्रेमाचा भुकेला. मला कौतुक वाटते, काही काही लोक देवाला पैशाचे हार घालतात, चांदी वाहतात, सोनं वाहतात. असतील तर वाहावं, काही मंदिराचा विकास व्हायला काय हरकत नाही का, भाग पडतंय ते हरकत नाही. पण मला वाटत नाही की त्या पैशावरण सोन्यावरण चांदीवर ती मारुती खुश होत असेल म्हणून. नवरत्नाचा हार फेकून दिलता ह्या बुवानं, कशाचा? नवरत्नाचा. आणि त्या 150 रुपयाच्या चांदीच्या डोळ्यावर खुशवालाय वय. ती मला काही पटत नाही. आता ते आपल्याला काय करायचं. ठीक आहे, तुझी इच्छा म्हणून आपण कर. देवावर तुझं प्रेम आहे म्हणून घेऊ की दे. मला नाही पटत. मारुतीरायाच्या गळ्यात पैशाचा हार मला पटत नाही. हातानं आपल्या देवाची विटंबना केल्यासारखं इथे करू नये. खाली पायाजवळ ठेवा, मंदिराच्या विकासाला येतील. देवाला नोटाचा हार घालणं म्हणजे ते कसं वाटतं मला नाही पटत. एक जण मला पैशाचा हार घालू लागलं. मी हार घालण्यापेक्षा खिशात घाल की, डिझेलला तरी काम आहे. तरी हार घातल्यावर माझ्या बापाचा अपमान होईल. माझ्या बापाने घेतले नाही तर म्हणलं पैसे खिशात तरी घाल, डिझेल होते. आता या पोरी बायानं मला येऊ पैसे, हे पोरीने दिले. आता लेकर बाळ दिले तर त्याच्या प्रेमाचा स्वीकार म्हणून घेतले. मला हे घ्यायची गरज नाही. महिना आधीच फोन पे केलाय मला. मी एक दिवशी काल का परवा बघत बसलो ते फोन पे. माझ्या फोन पे मध्ये काही जास्त पैसे नसते. अरे म्हणजे कराड कोण आहे? कराडच आहे ना. अरे कराडचा मेळ लागला. मग मी ह्याला म्हणलं बोबडे काकाला, कराड कोण आहे? मला 15,000 वाट लावलेत. म्हणले आपली सकुम आहे. ठीक आहे. मी म्हणलं आधी मी काही याच्या अगोदर 25 वर्षात कोणाची उचल घेतलेली नाही. पण माय म्हणली असं लेकराला द्या. ती एक प्रेमाचा भाग आहे आमच्या. विषय असा नाही आहे पैसा गव नाही, याच्या पाठीमागचं प्रेम महत्वाचं. पैशा बिशावर कोण फिरायला रिकामा नाही. आत कोणचा पाहुणा पैशावर थोडं तुम्ही पैशावाले झाले म्हणजे तुमच्या घरी लई पाहुणा येते असं नाही. तुम्ही त्याला प्रेमानं सन्मानानं बोलवलं तरच येतो, नाही तर येत नाही. लक्षात. किती मोठे तुम्ही जागीरदार राहते. तुम्ही आता बघितले एवढे कार्यक्रमाला लोक आलेत ना, तुमच्या प्रेमाचा फोन केला गेला असताल तरच आलेत, नाही तर येत नव्हते. लक्षात. कोण कोणाला कमी आहे होय मधुकरराव? कोण कोणाला कमी आहे, कोणाला वेळ आहे? टाइम इज मनी म्हणालेत लोक. हे सगळे जे लोक आलेत ना, प्रेमापोटी आलेत. कशापोटी आलेत? आणि हे जीवनामध्ये खरं माणसाच्या कमाई असावी. दुसरी कोणतीच कमाई सोबत येणार नाही. खरं सांगू का, कमाई कोणती आहे? तुम्ही हाक मारल्यावर माणसं किती उभा राहतात तुमच्या हाकेला, ही तुमची कमाई आहे. तुमच्या हाकाला माणसं धावून आले पाहिजे. अजून एक शेवटचा शब्द वापरतो कदगावकर. रात्री 12 वाजता ATM मधून पैसे काढता येतात. रात्री 12 वाजता ATM मधून माणसं नाही काढता येत. माणसं जोडावेच लागतात. आणि ते माणसं धमकीनं येत नाहीत, प्रेमानंच येतात. आणि म्हणून जर आम्हाला प्रेमाची गरज भासत असेल तर त्या देवाला भासत नसेल का? आणि म्हणून त्याच्याजवळ बाकी कसलाही सुकाळ आहे. मग दुष्काळ कोणता आहे? थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला विठोबार नमने उच्छिष्टात्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. परमात्मा फक्त आपल्याकडून पैशाची प्रेमाची अपेक्षा करतो, पैशा आदल्याची अपेक्षा करत नाही. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. काय आवडते पांडुरंगाला? काय आवडते? तुळशीचं पान आणि आबीर बुक्का. VIP लोकाला मंदिरापर्यंत एंट्री आहे. कुठपर्यंत? मंदिरापर्यंत. अजून पुढे जाऊ मूर्तीपर्यंत, देवापर्यंत एंट्री नाही. देव VIP लोकांची वाट बघतच नाही. देव फक्त भाविकासाठी उभा. कोणाकरता? मूर्तीपर्यंत जाल तुम्ही. त्या तुमच्या VIP तिकिटावर मूर्तीपर्यंत जाल. देवापर्यंत जाण्याकरता तुम्हाला ते तिकीट कामी येणार नाही. एकच तिकीट कामी येते, त्याचं नाव प्रेम. त्याचं नाव काय? प्रेम. ते प्रेम आपल्या जीवनामध्ये वृद्धिंगत व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा करतो.
आणि या भजनी मंडळीला पण काही शाल श्रीफळ आणलेलं आहे, ते पण तुम्ही असं वाटू शकता. इकडून एक जण तिकडून एक जण वाटा. पुन्हा एकदा सर्व मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. कराड परिवार आमच्या सुखोबाई लटपटे यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आज आपल्या मारुतीरायाचा महाप्रसाद आहे. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय बोलिले कोणे देवा कोणे महाराज 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 सुरवाडे गपणे ते सापडले गेले. आता उठावे से म्हणाले प्रणय नारायण. तुका म्हणे भोग केला निवारिला. आता उठावे से म्हणाले प्रणय नारायण. हात करून आरती चक्र पाणी वाढते. सगळा पुण्यवंत तुम्ही बाळा. अरे तुका वाहे डाळी उभा सण जवळे. प्रेम सप्रेमार ते गोविंदा देव वाळे ते. गोडाने मुक्ता वाळे ते परमानंदा. राम म्हणे केशवा ते गुणे राहिलो तट. सत्राने उड्डाणे हुंकार वसे. ब्रह्मांड धागे त्रिकोणे. जय देव जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता. तुमचे प्रसाद नाभिकृतांता जय देव. तुमचे मातावला प्रतिशब्द धरला धर माने लागेल. रडाळे प्रमाण रामे रामदासा शक्तीचा सुर. जय देव जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता. तुमचे प्रसाद नाभिकृतांता जय देव. योग्य 28 भेटेवर चरणे वाय भीमा उतरी जग. जय देव जय देव जय पांडुरंग. वल्लभ राईचा वल्लभ पावी तुळशी माळ गळा ठेवून कटी. काशी पितांबर दशरथला देव भेटी. जय देव जय देव जय पांडुरंग. वल्लभ राईचा वल्लभ पावी. आषाढी कार्तिकी भक्त जळे ते चंद्रभागे माझे सारय गर्दी. दर्शन जय देव जय देव जय पांडुरंग. वल्लभ राईचा वल्लभ पावी. आरती ज्ञान राजा कैवल देजा शेती साधू संत. ज्ञान जगे गोंडी अवतार पांडुरंगा. नाव ठेवले ज्ञानी कैवल देजा शेती साधू संत. राम जनार्दनी पायी मस्तक ठेवले. कैवल देजा शेती साधू संत. स्वामी शंकररामा सत्तानंद मूर्ती. राघवे सागरात स्वामी शंकररामा सत्तानंद मूर्ती. पाय राघवे अरे तुम्ही दाखवले स्वामी शंकररामा सत्तानंद मूर्ती. पाय राघवे हरे कालिंद कांदन वादीन जन्मय भयान पायन रूपद. प्रेमालिंगनानंद भोजन श्री अनंत मधु सद्मनारायण.
दिगंबर सहस्र कर कमलनयना कमलापती गाय सगुण निर्गुण नंदन टांगणे विणवणी देवाधिदेवा मागणी देख जग प्रत्याय संतास निर्विहेश म्हणे आता उदार संतास निर्विहेश ऐका आज आपल्या गावामध्ये